नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत इडली सांबार। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात, पण त्याआधी बघून घ्या काय सांबार दिसतोय, काय इडली दिसतात आहे। एकदम जसे दिसतात आहे तसेच मऊ सुद्धा झालेले होते इडली ते। सो आपण घेतलेला आहे एक तोप, त्यामध्ये टाकलेला आहे तेल। तेलामध्ये नेहमी पहिली फोडणी जाते ती म्हणजे मोहरीची, राईची आणि जिऱ्याची, तुम्ही बघू शकता। त्यानंतर टाकलेला आहे मम्मीने तिचं सिक्रेट, दॅट इज मेथीचे दाणे 1 चमचा। तुम्हाला जर कडू लागत असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर त्यामध्ये गेलेले आहेत कढीपत्ता, हे व्यवस्थित तडतडीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हिंग। मी 1 चमचा हिंग टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता, कारण की माझी क्वांटिटी सांबारची जास्त आहे, तर तुम्ही अर्धा चमचा सुद्धा घालू शकता। त्यानंतर त्याला प्रॉपर फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला जातो तो कांदा। मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते उभे कापलेले आहेत, आणि 1 टोमॅटो। कांदा आपल्याला पहिली लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, त्यानंतरच टोमॅटो टाकायचे आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या टाकायचे। तुम्ही बघू शकता आम्ही शेंगा घेतलेले आहेत आणि भोपळा घेतलेला आहे। भोपळ्याने त्याला मस्त टेस्ट येते सांबारला। सो त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला शिजत साईडला ठेवून द्यायचे। सो भाजी बुडेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचे आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे हळदीची पावडर। आता मी गोड आणि आंबटपणा त्याला यायला पाहिजे सांबारला, म्हणून आम्ही चिंचेचा आणि गुळाचा मी स्मूथ पेस्ट करून घेतो। त्यानंतर मी वापरलेला आहे सांबार मसाला एव्हरेस्टचा। आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि इडल्या एकदम मऊ झालेल्या, काय सांगू तुम्हाला। इडल्यांची रेसिपी आम्ही पहिली टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये। मस्तपैकी मऊसूद अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आणि मम्मी तो ट्रेमधून काढत आहे एक एक करून। सो इट वॉज खूपच छान लागल्या त्या इडल्या सांबारबरोबर, मी तुम्हाला काय सांगू। म्हणून माझ्या मनात विचार आला की हा व्हिडिओ टाकायलाच पाहिजे तुमच्या सर्वांसाठी। सो आता आपल्या भाज्या रेडी झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला तुरीची डाळ, ती पण शिजलेली तुरीची डाळ टाकल्यानंतर त्याला प्रॉपर असं स्मूथ पेस्ट करून घ्यायचं आहे। त्याला मिक्स करत व्हायचं आहे, आणि त्याच्या आपली तुरीची डाळ एकदम सॉफ्ट पेस्ट झालेली आहे। आता ती आपण पेस्ट टाकणार आहोत सांबारच्या भाज्यांमध्ये, आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत पाणी। जेवढं आपल्याला थिकनेस पाहिजे आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे। आमच्या घरी भरपूर पाहुणे असल्यामुळे मला ते पातळ करून घ्यायचा होता, कारण की सांबार सगळ्यांना पुरला पाहिजे, हो की नाही। सो मी तो सांबार एकदम स्मूथ ठेवलेला, आणि एकदम पण कोणाकोणाला आवडतो जाड, सो त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मी टाकलेला आहे एव्हरेस्टचा सांबार मसाला, मला 2 पाकिटं लागली, कारण की माझा सांबार जास्त होता। जर तुमच्या घरी खाणारी माणसं आणि त्याचबरोबर आता टाकलेला आहे कोरिएंडर पावडर, आणि आपला चिंचेचा ज्यूस, चिंच आणि गुळाचा, आणि आता टाकलेला आहे तिखटपणासाठी 1 चमचा मिरची पावडर, आणि ही जात आहे कोथिंबीर। ओके, त्याच्याने एकदम मस्त टेस्ट येते सांबारला, आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ती सांबार मसाला, आणि प्लीज डू सबस्क्राईब।